महाडहून किल्ले रायगडकडे जाणाऱ्या लाडवली पुलाचं काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडलंय। दरम्यान इथं पर्यायी वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला रस्ता हा मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेला। ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनानंतर हा अर्धवट काम झालेला पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। याच ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी गणेश भापरळकर यांनी आढावा घेतला। आपण पाहूया। गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला किल्ले रायगड ते महाडकडे जाणारा लाडवली पूल अखेर प्रवाशांच्या होत असलेल्या खोळंब्यामुळे आता प्रशासनानं सुरू केलेला दिसतंय। मागील काही दिवसांपासून या भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पुलावरून पर्यायी वाहतुकीसाठी जो तयार करण्यात आला होता रस्ता तो अनेक दिवसांपासून हा पाण्यातच गेलेला पाहायला मिळतो आणि त्यामुळे पर्यायी वाहतुकीसाठी मोहपरे आचरोली असा 3 ते 4 किलोमीटरचा फेरा येथील आजूबाजूच्या गावांना करावा लागत होता। मात्र प्रशासनानं आता हीच खबरदारी लक्षात घेत या पुलावरील आता वाहतूक सुरू केलेली आहे। पुलाचं काम हे सद्यस्थितीत अर्धवट परिस्थितीत असल्याचं पाहायला मिळते। मात्र प्रवाशांची होत असलेली कसरत आणि या ठिकाणी आजूबाजूला असणाऱ्या गावांचा जो तुटलेला संपर्क पाहता आता प्रशासनानं हा पूल आहे तो आता वाहतुकीसाठी खुला केलेला आहे। आपण बघताय की याच्यावरून आता वाहनं देखील जायला लागलेली आहेत। मागील 24 ते 48 तासांपासून रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या नदीला मोठ्या प्रमाणात पाण्याचा देखील प्रवाह वाढलेला दिसतोय आणि जो पर्यायी वाहतुकीसाठी रस्ता तयार करण्यात आला होता तो मागील कित्येक दिवस पाण्याखालीच आहे आणि त्यामुळे येथील वाहनांची मोठ्या पद्धतीने तारांबळ उडाली होती। अनेक गावांचा देखील संपर्क सुटला होता। मात्र प्रशासनानं आता ही वाहनांची होत असलेली कसरत आणि तारांबळ उडालेली आहे ती लक्षात घेता आता हा पूल आहे तो वाहतुकीसाठी कालपासून सुरू केलेला पाहायला मिळतोय। गणेश भापरळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।